नमस्कार. आपल्या माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही व्हिडिओ आपण बघतोय तो आहे म्हाडाने जे काही आहे जसं-जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेली आहे, तसं म्हाडानेही अ, जे काही त्यांच्या सोयी आहेत किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. तर त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तर रिसेंटली आपण बघितलं तर म्हाडाने जे काही म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत संजीव जयस्वाल यांनी डीजी म्हाडा म्हणून एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. आपण जर बघितलं तर ते प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारचं डीजी म्हाडा म्हणून त्यांनी एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. त्यामागे बरेच कारण आहेत किंवा WhatsApp जो काही आहे चॅटबॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे, ज्यामार्फत ज्या क्वेरी आहेत त्या चॅटबॉटमधून सुद्धा तुम्ही विचारू शकता. जनरल क्वेश्चन असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. पण जर बघितलं तर म्हाडाच्या जी मेन वेबसाईट आहे, जिथे सगळ्या डिटेल्स आपल्याला अवेलेबल होतात, ती एक वेबसाईट आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर जनरल जी काही नॉर्मल लॉटरी साठीची जी काही वेबसाईट आहे, ती वेगळी आहे. त्यानंतर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठी जे काही आहे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याची जी काही वेबसाईट वेगळी आहे किंवा अजूनही ई-ऑक्शनचे जे काही शॉप्स वगैरेसाठीची वेबसाईट आहे, अशा मल्टिपल ज्या काही म्हाडाच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहे, जे की थोडंसं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. तर म्हाडाचा प्रयत्न आहे, की सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ते एकाच प्लॅटफॉर्मवर याव्यात. मल्टिपल जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे त्यापेक्षा नागरिकांना किंवा जे काही ॲप्लिकंट असतील त्यांच्यासाठी व्यवस्थित एकच प्लॅटफॉर्म तयार करावा याच्यासाठी त्यांनी डीजी म्हाडा म्हणून एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. तर त्या ॲपमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याचशा सुविधा त्यांनी घरांच्या योजना असतील, त्या सोडतीचे जे काही नोटिफिकेशन असतील किंवा जर म्हाडाला डायरेक्ट व्हिजिट करण्यापेक्षा म्हाडा ऑफिसला बऱ्याचशा त्यांनी सुविधा या ठिकाणी आणलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲप सेवा, ई-बिलिंग सेवा आहे, लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत म्हाडाच्या विविध विभागीय मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा असतील, अधिकृत जे काही म्हाडाचे आहेत, सूचना आहेत, म्हाडाचे म्हणजे जे काही कंप्लीट होणारे प्रोजेक्ट आहेत, सध्या स्थितीमधले प्रोजेक्ट आहेत, तक्रार निवारण पोर्टलसुद्धा त्यामध्ये आहे, ई-लिलाव आहे, ॲटो DCR परवानगी प्रणाली आहे, मास्टर लिस्टवरून घरांच्या वितरणासाठीचा जो काही अर्ज आहे, त्याची जी काही सोय त्या ॲप्लिकेशनमध्ये केलेली आहे. जे कंत्राटदार आहेत त्यांची नोंदणी किंवा म्हाडाचे जे काही ठराव होत असतील त्याच्यासाठीची जी काही नोंदणी आहेत, अशा बऱ्याचशा सुविधा त्यांनी एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही आपण बघितलं तर WhatsApp चे जे काही एक नंबर आहे 9326258911 हा मोबाईल नंबर त्यांनी सुरू केलेला आहे डीजी म्हाडा व म्हाडाच्या वेबसाईटवर जे काही WhatsAppचं आयकॉन आहे त्या ठिकाणावरून तुम्ही तिथे चॅट करून म्हाडाविषयी जे काही तुमचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. म्हाडाचे अर्ज डाउनलोड करण्याची सुविधाही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल केलेली आहे. तर अशा प्रकारचं जे काही म्हाडाने इम्प्रुव्हमेंट आणलेलं आहे, मल्टिपल जे काही प्लॅटफॉर्म आहे ते त्यांनी कमी करून नवीन जे काही आहे डीजी म्हाडा म्हणून एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. नक्की तुम्ही जर ॲप्लिकेशन करणार असाल किंवा सध्या तुम्ही जे काही ऑनगोईंग जर तुम्ही लॉटरी विनर असाल, तर जर तुम्ही हे ॲप चेक केलं त्याचे फीडबॅक किंवा जे काही इंटरफेस आहे तो तुम्ही चेक करू शकता. आपण जर बघितलं तर ते ॲप जे काही आहे आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर आणि बाकी तुमचं नाव टाकून ते रजिस्टर करायचं आहे किंवा इतर बेसिक डिटेल्स पण आहेत त्या तुम्ही टाकून त्याला लॉग इन करू शकता. जर आपण इंटरफेस बघितला तर अशा प्रकारचा इंटरफेस आहे. तुमचं प्रोफाईल क्रिएट होणार आहे. त्याच्यात बेसिक डिटेल्स असणार आहेत. म्हाडाचे जे काही आहे हे सगळे लेख वगैरे किंवा बाकीच्या जे काही गोष्टी आहेत, म्हाडाचे जे काही वेबसाईट आहेत किंवा ब्लॉग्स आहेत, लेख आहेत, जे काही इव्हेंट आहेत त्यांची माहिती तुम्हाला भेटणार आहे. निअरबायच्या बऱ्याचशा गोष्टी असेल, फायर ब्रिगेड किंवा इतरही जे काही रेस्टॉरंट किंवा इतर साऱ्या गोष्टी त्यांनी ह्या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत. म्हाडा सेवा आहे किंवा म्हाडाचे जे काही लॉटरी आहे त्याच्या डिटेल्ससुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. प्रोफाईलवर गेल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही महत्त्वाचे नंबर्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. तर हे आहे जे काही डीजी म्हाडा म्हणून नवीन ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. ते तुम्ही ट्राय करून बघा, चेक करा. तुम्हाला त्याच्यातून कितीही तुमच्या क्वेरी किंवा जे काही ॲप्लिकेशन करण्यासाठीची प्रोसेस जर सोयीस्कर होत असेल तर नक्की ट्राय करायला काही हरकत नाही. माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू.